जय श्रीराम मित्रांनो, मी रोहित. स्वागत आहे तुमचं श्री वैद्यनाथ भक्ती मंडळ या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे रविवार आणि आजची स्वच्छता मोहीम आहे श्री नरसिंह मंदिर, उकळवेस गल्ली, गणेश पार रोड, परळी वैजनाथ येथे. माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी भक्ती मंडळाच्या कार्याबद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर वर कोपऱ्यामध्ये लिंक दिसेल, तिथे क्लिक करून तुम्ही तो पाहू शकता. मोहीम सुरू करण्याआधी मी तुम्हाला मंदिर परिसर दाखवतो. हे आहे नरसिंह मंदिर. तुम्ही पाहू शकता की मंदिराभोवती किती घाण व कचरा जमा झालेला आहे. म्हणूनच आमच्या भक्ती मंडळाने ह्या मंदिरमध्ये स्वच्छता करण्याचे ठरवले आणि आजची मोहीम ही इथे आम्ही करत आहोत. तर मग मित्रांनो, जास्त वेळ न घालवता तर सुरुवात करूया आजच्या स्वच्छता मोहिमेची. आज धर्मवीर सामाजिक युवा प्रतिष्ठान संचलित वैद्यनाथ भक्ती मंडळाची स्वच्छता मोहीम सेवा कार्य जुन्या परळीतील उखळवेस भागात असलेलं नरसिंह मंदिर जे जागृत मंदिर आहे, या मंदिराच्या परिसराची साफसफाई स्वच्छता मोहीम घेण्यात आली. आपल्यासोबत बोलण्यासाठी आणि या मंदिराची जी काही माहिती आहे ती देण्यासाठी, ज्यांच्या वाड्यामध्ये हे मंदिर आहे, असे आवटींचा वाडा म्हणतात त्याला, या आवटी परिवार आपल्यासोबत आहे. आम्ही तुम्हाला एक विनंती करतोय की आम्हाला या मंदिराच्या बाबतीत थोडीफार माहिती द्यावी, आम्हाला व सर्व भक्तांना. जय श्रीराम. हे मंदिर आणि हा नरसिंह हा कसा आला हे थोडक्यात मी 2 मिनिटात सांगतो. आमचे पूर्वज, आमचं मूळ बिदर हे आहे. बिदर लांब असल्यामुळे नरसिंह पोखरणीला दर्शनासाठी दरवर्षी नित्य नेमाने जात असतात. तर आमचे पूर्वज एकेकाळी जेव्हा गेले होते तेव्हा त्यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन, आणि मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तू जिथे वास्तव्य करशील तिथेच माझं वास्तव्य राहील, तुला येथे यायची गरज नाही आता. मग हे पाहून आमच्या घरच्यांना आनंद झाला. पण माझी एक अशी आट आहे की तू जिथे थांबशील आणि जिथे मला मागे पाहशील, मी तिथे स्थापन होईल. मग घरच्यांनी ती आट मान्य करून आपल्या गावी परत ते मार्गस्थ झाले. आणि मार्गस्थ झाल्यानंतर घरच्यांनी वाटलं की बाबा खरंच आपल्याला देवाने दृष्टांत दिलाय, पण तो खरंच आपल्यासोबत आहे का. म्हणून जेव्हा आपल्या इथे आले, वाड्यामध्ये आले, तेव्हा त्यांनी पाठीमागं वळून सहज पाहिलं देवांचं दर्शन घेण्यासाठी. तर देव पाठीमागे होते, पण त्यांनी पाठीमागं पाहिल्यामुळे देव स्थापन इथेच झाले आणि ही जागा आहे ती स्थापन झालेली. म्हणून शुद्ध वैद्य चतुर्दशीला देवाची स्थापना इथे झालेली आहे आणि दरवर्षी त्याचा मोठ्या प्रमाणात उत्सव आम्ही साजरा करतो आणि इथले आजूबाजूचे भक्तगण सुद्धा आमच्या उत्सवामध्ये सहभागी होत असतात. आवटी कुटुंब या जगमित्र नागाच्या सेवेत व या पोखरणीहून आलेल्या श्री नरसिंह अवताराची पूजा हे दरवर्षी 2 वेळेस उत्सव साजरा करतात. या ठिकाणी हे आवटी कुटुंब पोखरणीचे आलेल्या नरसिंहाची पण आजपर्यंत चांगली सेवा करत आलेली आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो. मित्रांनो, आजची नरसिंह मंदिर स्वच्छता मोहीम इथे यशस्वीपणे पूर्ण झालेली आहे. येथील काही काम आणखी बाकी आहे, जसं की थोडा साईडला कचरा राहिलेला आहे व मंदिरला कलरिंग करण्याचं काम देखील बाकी आहे. तर हे आम्ही पुढच्या रविवारी आणखी इथेच मोहीम घेऊन ते काम कंप्लीट करणार आहोत. आमच्या श्री वैजनाथ भक्ती मंडळाच्या सर्व सदस्यांनी आज मनापासून सहभाग घेऊन ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली आहे. तुमच्यापैकी कोणालाही अशी सेवा करायची इच्छा असेल तर तुम्ही आमच्या सोबत जोडू शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.